राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंडळातर्फे दरवर्षी दिवाळीच्या 15 दिवस आधीपासून नेर येथे काकड आरतीला सुरुवात होते। परंतु यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे बारीपुरा येथील हनुमान मंदिरातच काकड आरती केली जात आहे। दरवर्षी काकड आरती शहरातील मुख्य रस्त्यांवरून जात असताना वाटेत येणारे राम मंदिर, विठ्ठल मंदिर, गणपती मठ, दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर, दत्त मंदिर अशा अनेक मंदिरात काकड आरती व्हायची। या काकड्यातील मंडळींना अनेकांकडे दिवाळी निमित्ताने फराळालाही बोलवायचे। ज्यांच्या घरी ही मंडळी जायची त्यांच्या घरचे प्रथम विणा करीत त्यांना पाटावर उभे करून पाय धुवायचे, नंतर त्यांना टीका लावून आरती करायची। या काकड आरतीमुळे अनेकांच्या घरासमोर रांगोळी असायची, त्यामुळे या परिसरात दररोजच दिवाळी असल्याचे दिसून येत असे। आजही अनेक खेड्यात सकाळी सकाळी वासुदेवाची स्वारी बघायला मिळते। तो वासुदेव म्हणायचा, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला। त्याचप्रमाणे ही भजन मंडळी रोडने राष्ट्रसंतांची भजने टाळ मृदुंगामुळे संपूर्ण रोड दणाणून जात असे। काही वर्षांआधी सकाळी सकाळी फकीर संत कबीरांचे भजन म्हणायचे, मेक माई मेक अल्लाह दे अल्लाह के नाम पे, जो दे उसका भला, जो ना दे उसका भी भला। परंतु यावेळी कोरोनामुळे ना वासुदेव येत आहे, ना फकीर, ना काकड आरती। भजन मंडळींमध्ये दिवाकर पाटमासे, हरिभाऊ कसंबे, नारायण सुने, नारायण इंगोले, विजय दरोई, प्रमोद पाटमासे, विनोद पाटमासे, राजू सुरजुसे, अशोक दुधे, दिलीप नाईकर, मच्छिंद्र पाटील, सुरेश दरोई, विलास गोजे, साव, प्रीतम पाटील, लक्ष्मण चिरडे, रोहन नागपुरे इत्यादी भजन मंडळीचा समावेश आहे। शासनाच्या निर्बंधामुळे यावर्षी ही काकड आरती आहे ती आपल्या हनुमान मंदिरामध्ये जागेवरच करत आहे 10-12 लोकांच्या उपस्थितीत। आणि आता शासनानं हे काढले, मंदिरं खुली केले, त्याच्यामुळे आता पब्लिक थोडी वाढत आहे या ठिकाणी। तर 10-12 लोक असतात, शेवटी मिरवणूक काढू आम्ही जमलं तर। त्या दिवशी आता हे करायचं ना आपल्याला, समाप्तीच्या दिवशी 10-15 लोक एकत्र घेऊन आपल्याला काकड आरतीची मिरवणूक काढायची आहे। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर।